हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतच्या कामाचं रुटीन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही इथे पाहू शकताय, आता आम्ही दुपारचं जेवण करायला घेतलेलं आहे. विघ्नेश शाळेतून आल्यानंतर तो फ्रेश वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला घेतलं. तर जेवणामध्ये आज होतं दोडक्याचं कालवण, सुकी भाजी दोडक्याची आणि चपाती भाकरी आणि कढीपत्त्याची चटणी. तर आता जेवण झाल्यानंतर ना मी लगेच आलेली आहे किचनमध्ये. जेवण झाल्यानंतर ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आळसपणा न करता किंवा आराम न करता थोडंसं किचनमधली वगैरे कामं किंवा इतर जी काही तुमची कामं असतील ना ती थोडीशी करायची. कारण जेवल्या जेवल्या लगेच आराम करणं किंवा झोपणं आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं नसतं आणि पित्ताचा वगैरे त्रास त्याच्यामुळं खूप होतो. तर त्यासाठी आता मी किचनमध्ये आले आणि पहिलं किचन जो आहे तो क्लीन करून घेते, गॅस वगैरे पुसून घेते, जेणेकरून आता संध्याकाळी परत मला जेव्हा जेवण वगैरे बनवायचं तेव्हा मला फ्रेश वाटेल आणि कुठलाही पसारा वगैरे राहणार नाही तिथे. आता त्याच्यानंतर ना हे माझं 2 दिवसापासून ना पेंडिंग राहिलेलं काम आहे, ते सुद्धा मी म्हटलं होतं की आजच करून घ्यायचं, कारण ते 2 दिवस झालं तसंच सामान ठेवलेलं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, मी डबे वगैरे घासून ठेवले होते ते सामान भरण्यासाठी, पण टाईम नाही भेटला त्याच्यामुळं मी हे सामान वगैरे त्याच्यामध्ये लावलंच नाही. तर आता म्हटलं आज जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा टाईम आहे तर पहिलं आपण हे काम करून घेऊया. तर यावेळी हे डीमार्टमधून सामान आणले ना तर सामान थोडंसं कमी होतं, कारण कडधान्य वगैरे माझे घरात शिल्लक होते, सगळे काही संपले नव्हते. आणि ज्वारी वगैरे तर आम्ही गावावरूनच आणलेली आहे आणि गहू तर आम्ही गव्हाचं पीठ डायरेक्ट आणतो, त्यामुळं गहू नाही आणलेले. तर हे अशा पद्धतीनं थोडंच सामान होतं. आता ह्याच्यामधलं ना जे साबण आहेत किंवा डिटर्जंट आहे, कोलगेट आहे किंवा आपलं चीज असेल, बटर असेल, तर या सगळ्या गोष्टी ना आधीच काढून ठेवलेल्या आहेत. ज्या फ्रीजमध्ये होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि बाकीच्या गोष्टी जेणेकरून ह्या खायच्या सामानाला ना त्याचा वास लागू नये म्हणून त्या आधीच काढून ठेवल्या. आणि हे फक्त किचनमधल्या गोष्टी माझं टाईम नव्हता त्याच्यामुळे पेंडिंग राहिल्या होत्या, तर त्या मी आज आता करायला घेतल्यात. तर सगळ्यात पहिल्यांदा ना सामानाचं सॉर्टिंग करून घेतलं, प्रत्येक सामान वेगळं वेगळं केलं जेणेकरून ते असं डब्यांमध्ये भरायला इझी पडतं. तर पहिलं तेल वगैरे ठेवून घेतलं. त्याच्यानंतर आता इथं ड्रायफ्रूट्समध्ये ना काजू संपलेले होते, त्याच्यामुळे ते काजू छोट्या डब्यामध्ये भरून ठेवले, जो की रोज मला लागतो. आणि हे असं झिपलॉकच्या पिशव्यांमध्ये घेतलं ना तर ते स्टोअर करायला पण बरं पडतं, जेणेकरून राहिलेले जे काही शिल्लक काजू आहेत ते सादळून वगैरे मॉइश्चर पकडून खराब होणार नाहीत. आणि त्यानंतर आता कडधान्य जास्त भरली नाहीत, पण मटकी आपल्याला बऱ्यापैकी लागते, तर मटकी संपली होती त्यामुळे मटकी आणि इथे अख्खा मसूर घेतलेला आहे. अख्खा मसूर अशासाठी की डब्याला वगैरे सकाळी पटकन भाजी होते आणि जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे अख्खा मसूरसुद्धा घेतलेला आहे. तर हे एवढेच कडधान्य, बाकीचे कडधान्य माझ्याकडे शिल्लक होते. आणि ह्या ज्या काही मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे तांदूळ असेल, साखर असेल, त्याच्यानंतर पोहे, रवा, ह्या ज्या काही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेल्या वस्तू आहेत, चहा पावडर, तर त्या सगळ्या गोष्टींना मी इथं हा मोठा डबा आहे ना त्याच्यामध्ये ठेवते, कारण छोट्या डब्यामध्ये वापरण्यासाठी ऑलरेडी ते आहेत आणि मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवले की त्यातल्या संपल्या की मला ह्याच्यातून काढायला इझी पडतं. आणि बाकीच्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी थोडंसं जिरं होतं, थोडंसं मोहरी होती आणि हे तर मी ह्या छोट्या जर्मनच्या डब्यामध्ये काढून ठेवलेले आहेत. आणि हे डबे परत मी आता जागेवर ठेवते, कारण ह्यावेळी सामान कमी होतं त्यामुळे सामान लावण्यासाठी पण मला काही जास्त वेळ नाही लागला. आणि आता हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना तर ते ड्रायफ्रूट्स मी थोडेसे जे लागत होते ते छोट्या डब्यामध्ये काढून ठेवले आणि हे बाकीचे आहेत हे या पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर हे सुद्धा ड्रायफ्रूटचीच पहिली पिशवी होती त्यामुळे त्यातच ठेवते. तर त्यासाठी सुद्धा मला छोट्या छोट्या बरण्या घ्यायच्या आहेत ज्याच्यामध्ये ते फ्रीजमध्ये पण छान राहतील. तर सध्या मी आता पिशवीमध्येच असे ठेवलेले आहेत. तर त्याच्यानंतर ना थोडंसं आराम वगैरे केला, बाळासोबत खेळले आणि आता झालेलं आहे संध्याकाळचं टायमिंग. तर संध्याकाळी आता पुन्हा जेवण बनवायला सुरुवात केली. तर आज जेवणसुद्धा जास्त काही बनवायचं नाही, कारण विघ्नेश आणि विघ्नेशचे पप्पा जाणार आहेत बाहेर, तर आज फक्त माझ्या एकटीसाठी जेवण बनवायचं होतं. तर त्यामुळं म्हटलं भाकरी आणि कालवण वगैरे हे सगळं न बनवता आपण एकच भात बनवूया, जेणेकरून जर विघ्नेशलासुद्धा संध्याकाळी आल्यानंतर जर भूक लागली तर तोसुद्धा खाईल आणि मला पण बरं पडेल. तर त्यासाठी मी भात बनवणार आहे इथे फक्त. तर भात बनवणार म्हणजे त्याच्यामध्ये आपलं मी काय केलं आहे, जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे, कढीपत्ता टाकला आहे आणि त्याच्यानंतर कांदा टाकून चांगला परतून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो. आता कांदा टोमॅटो वगैरे छान परतून घेणार आणि भातामध्येच मी ना शेवग्याची शेंग माझ्याकडे शिल्लक आहे
तर ती शेवग्याची शेंग आणि त्याच्यामध्येच थोडंसं वांगं ते सुद्धा टाकणार आहे, जेणेकरून हेल्दी भात पण आहे पण तो हेल्दी पोटामध्ये जाईल. तर त्यासाठी अशा पद्धतीनं भात करून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जो मी तांदूळ वापरला आहे तर तो माझा इंद्रायणी तांदूळ आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मोगरा बासमती मिक्स केलेला आहे. तर असे दोन्ही मिक्स केलेले तांदूळ मी वापरणार आहे. तर इथे थोडीशी चटणी टाकलेली आहे, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून व्यवस्थित परतून घेतले आणि कुकरला थोडा वेळ झाकण ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून ते मसाले सगळे वाफेमध्ये एकमेकांमध्ये छान मिक्स होतील. आणि इथे ना माझं मीठसुद्धा बरणीतलं संपलं होतं, त्यामुळे ती बरणी घासून स्वच्छ केली आणि आता मीठसुद्धा त्याच्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. तर आता इथं मिठालासुद्धा ना माझा प्लास्टिकचाच डबा आहे, कारण काचेचा डबा ना थोडंसं विघ्नेश वगैरे लहान मुलं आहे त्याच्यामुळे थोडंसं हँडल करायला अवघड जातं. तर त्याच्यामुळे प्लास्टिकच्या डब्यामध्येच मीठ सध्या ठेवलेलं आहे. तर इथे मी ना 1 वाटी, छोटी वाटी आहे, 1 वाटी तांदूळ टाकले आहेत. तर 1 वाटी तांदळासाठी ना 3 वाटी पाणी मी इथं ठेवलेलं आहे. खरं तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी पुरेसं होतं, पण इंद्रायणी तांदूळ आहे त्याला थोडंसं पाणी जास्त लागतं, तर त्याच्यामुळे मी 1 वाटी तांदळाला 3 वाटी इथं पाणी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना भात छानपैकी होतो आणि कच्चा राहत नाही. इंद्रायणी तांदूळ थोडासा चिकटच असतो. तर आता भात झाल्यानंतर ना लगेच मी आता इथे एक कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये ना दुसरी भाजी वगैरे नाही करणार आहे. तर हे जे मखाणे मी दुपारी ठेवले होते ना, तर ते मखाणे पण मला इथे ना छानपैकी असे भाजून वगैरे ठेवायचे आहेत. तर मखाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत खूप पौष्टिक असतात आणि विघ्नेश दुपारी शाळेतून आल्यानंतर किंवा संध्याकाळी थोडीफार आपल्याला भूक लागते, तर त्यावेळेस खाण्यासाठी ना मखाणे चांगले आहेत. तर त्यासाठी मी हे भाजून वगैरे ठेवते. तर आता इथं मखाण्याचं हे जे पॅकेट आहे ना ते मी फोडून घेतले आणि सगळे मखाणे नाही भाजून ठेवणार आहे, थोडेसेच घेतलेले आहेत, कारण आता पावसाचे दिवस आहेत तर ते मॉइश्चर नको पकडायला. तर ह्या पिशवीला ना मी अशा पद्धतीनं काय केले, गॅसवर थोडंसं गरम केले आणि असं हाताने दाबून घेतले, जेणेकरून ती पुन्हा अशी बंद होईल आणि कुठलेही मॉइश्चर त्याच्यामध्ये जाणार नाही आणि मखाणे खराब होणार नाही. तर हे मेणबत्तीवर वगैरे केलं तरी खूप चांगलं होतं, पण आता माझ्याकडे मेणबत्ती नाही म्हणून मी गॅसवरच हे केलं. तर छान पद्धतीनं तुम्ही बघू शकता पिशवी अशी लॉक झालेली आहे. तर लहानपणीसुद्धा या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, म्हणजे मी तर पर्सनली केलेल्या आहेत. दिवाळीचा फराळ असेल किंवा बाकीच्या स्पेशली गौरी गणपतीमध्ये जेव्हा आपण गौरीच्या पुढे ज्या सगळ्या गोष्टी ठेवतो ना, तर त्याचे पॅकेट्स अशा पद्धतीनंच आम्ही लहानपणी बंद करायचो दिव्यावर. तर तीच ट्रिक मी आज वापरली आहेत, कारण मखाणे जर असे मऊ वगैरे पडले ना तर त्याला पुन्हा गरम वगैरे करायला किंवा हे करायला टाईम जाईल. तर त्यापेक्षा मी म्हटलं हे अशाच पद्धतीनं पॅक करूया, जेणेकरून ते खराब होणार नाही. तर आता ते मखाणे एकदम बारीक गॅसवर मी गरम करायला ठेवले. तोपर्यंत ना इथे दुपारी भांडी घासून ठेवली होती तर तीसुद्धा लावून घेते, कारण आता संध्याकाळचीसुद्धा भांडी येतील ना तर ती ह्याच्यावरच टाकली तर ही पण भांडी ओली होतील आणि ती पण भांडी ओलीच राहतील. तर ही आता छानपैकी सुकलेली आहेत, तर ही मी काढून घेते. अशी प्रत्येक भांडी थोडीशी सॉर्ट करून ठेवते, जेणेकरून भांडी लावायला मला इझी जाईल. तर विघ्नेशचा डबा वेगळा आहे, वाट्या फुलपात्र वेगळं आहे, डिश वेगळं आहे, मिक्सरची भांडी वेगळी आहेत. तर अशा पद्धतीनं भांडी काढून ठेवली की लावताना पण ना एकच भांडं किंवा एकाच जागेवर आपल्याला परत परत जायला लागत नाही, कारण एकाच वेळी डिश लावलं तर सगळ्या डिश लावून होतात, एकाच वेळी वाट्या लावल्या तर सगळ्या वाट्या लावून होतात. तर अशा पद्धतीनं सुद्धा खूप टाईम वाचतो. आणि भांडी आता दुपारची पण माझी काही जास्त नव्हती, थोडीशीच होती आणि संध्याकाळची पण थोडीशीच आहेत, कारण आज काही जेवण जास्त नाही आहे, त्यामुळे भांडीसुद्धा कमी आहेत आणि कामाचा टाईमसुद्धा खूपच कमी आहे. सगळं जेवण असेल तर भांडीसुद्धा थोडी जास्त असतात आणि वेळसुद्धा थोडासा जास्त लागतो. तर आता इथं भांडी वगैरे सगळी ठेवल्यानंतर ना हा काउंटर टॉप होता ना तो वायपरने ना स्वच्छ पुसून घेतलेला आहे, जेणेकरून तो छान कोरडा आणि क्लीन झालेला आहे. आता तिकडे कुकरसुद्धा होतो आहे, तोपर्यंत इथे मखाणेसुद्धा तुम्ही बघता एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि मध्ये मध्ये हलवून ना थोडंसं चेक करते झालेत की नाही. आता थोडा वेळ मखाणे गरम झालेत ना, त्याच्यानंतर आता टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर टाकणार आहे थोडीशी हळद आणि त्यानंतर अगदी किंचितचं तेल नाही टाकलं तरी चालेल, पण थोडंसं मीठ आणि हळद एकत्र छान लागावेत मखाण्यांना म्हणून थोडंसं अगदी तेल टाकलेलं आहे मी. तर याच्यामध्ये तुम्ही ना तुमच्या आवडीचे मसाले किंवा चाट मसाला तोसुद्धा वापरू शकता, पण मी हळद आणि मीठच लावते, कारण विघ्नेशला पण आवडतात ते आणि चांगले लागतात म्हणून हळद आणि मीठ असंच केलेलं आहे हे. तर हे सुद्धा गरम करून काचेच्या बरणीत ठेवले ना तर 8 ते 10 दिवस अगदी चांगले राहतात, पण फक्त त्याला मॉइश्चर जास्त वेळा उघडायचं नाही ते, आणि त्यासाठीच करताना मी थोडेसे कमीच गरम केलेले आहेत, जेणेकरून हे संपले की मग लगेच 2 दिवसानंतर मला लगेच दुसरे करता येतील पुन्हा गरम.
तर त्यासाठी केलेले आहेत. आणि मखाण्याचे खूप सारे पदार्थसुद्धा करू शकतो, पण तेवढं करण्यासाठी सध्या टाईम नाही, त्याच्यामुळे अशाच पद्धतीनं गरम करून घेतलेले आहेत मखाणे छानपैकी क्रिस्पी, की छान आपलं हेल्दी काहीतरी आपल्या पोटामध्ये जाईल. तर हे सगळं आवरेपर्यंत ना आता इथं दिवाबत्तीचा टाईम झाला आहे, तर इथे येऊन ना देवाला पहिली दिवाबत्ती करून घेते, जेणेकरून ती एकदा विसरली ना की मग संध्याकाळी खूप उशिरा माझ्या लक्षात येतं, आणि मग संध्याकाळी उशिरा दिवाबत्ती करण्यामध्ये एवढं काही म्हणजे मनाला पण काही समाधान लागत नाही. त्या वेळेला ती कामं केली तर आपल्या मनालासुद्धा खूप छान वाटतं. तर आता इथे दिवाबत्ती करून घेते, आणि रोज सकाळ संध्याकाळ ना भीमसेन कापूर जो आहे ना तो घरामध्ये मी अशा पद्धतीनं सगळीकडे फिरवत असते, जेणेकरून वातावरण पण शुद्ध होतं आणि आपल्याला पण खूप चांगलं होतं. तर अशा पद्धतीनं दिवाबत्तीसुद्धा संध्याकाळची करून घेते. तर आता दिवाबत्ती करून झाल्यानंतर ना पुन्हा मी आलेली आहे किचनमध्ये, आणि आता चेक करून घेते मखाणे कुठपर्यंत गरम झालेत आणि क्रिस्पी झालेत. तर मखाणे आतूनसुद्धा खूप गरम झालेले असतात, त्यामुळे हाताला थोडंसं भाजतं. तर तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं ते तुटत आहेत आणि त्याचे तुकडे होत आहेत. तर अशा पद्धतीनं ना मखाणे छानपैकी गरम करून घेतलेले आहेत. हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे ते चवीलासुद्धा खूप छान लागतात, आणि गरम करून घेतलेले आहे त्यामुळे थोडेसे क्रिस्पीसुद्धा लागतात. असेच खाल्ले तर ते थोडेसे क्रिस्पी एवढे लागत नाहीत, आणि ह्या पद्धतीनं खाल्ले ना तर मुलांनासुद्धा खूप आवडतात. विघ्नेशसुद्धा खूप आवडीने खात होते, त्याच्यामुळे त्याच्यासाठीच बनवून ठेवलेत. आणि साईडलाच ना कुकरसुद्धा झालेला आहे, तर आता कुकर थंड करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हा भातसुद्धा ना खूप चांगल्या पद्धतीनं झाला आहे. म्हणजे अगदी कामाचा कंटाळा आला तरीसुद्धा आपण अशा पद्धतीनं खाल्लं तर एक हेल्दी गोष्टीसुद्धा आपल्या पोटामध्ये जातात. तर कामाचा कंटाळा आला किंवा आळस आला असेल तर अशा पद्धतीनं आपण भात बनवू शकतो. आणि रोज रोज खिचडी भात खायलासुद्धा कंटाळा येतो. तर भातामध्ये आता मी कोथिंबीर टाकलेली आहे, आणि तूप वगैरे नंतर जेवताना मी भातामध्ये घेणार आहे. तर तुपानेसुद्धा भाताची चव वगैरे आहे ना ती खूप छान लागते. तर चला मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.